सांगली मिरजकुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी संजोता मोहपात्रा रुजू. लोकहित मंचतर्फे स्वागत आणि अपेक्षांचे निवेदन. सांगली मिरजकुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी श्रीमती संजोता मोहपात्रा यांची नियुक्ती झाल्याबद्दल लोकहित मंच आणि सांगलीकर जनतेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे. मावळते आयुक्त सत्यम गांधी यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत नूतन आयुक्तांकडे शहराच्या विकासासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. नूतन आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर. प्रशासकीय बदल होत असताना शहराच्या प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांसमोर खालील गंभीर प्रश्न उभे आहेत. रस्त्यांची दुरवस्था. शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व कचरा व्यवस्थापन. कचरा उठाव नियमित करणे आणि डंपिंग ग्राउंडचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा. अनेक भागात अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासकीय पारदर्शकता. सामान्य नागरिकांची कामे महापालिकेत विनाविलंब आणि विनासायास व्हावीत अशी जनतेची आग्रही मागणी आहे. लोकहित मंचची भूमिका. लोकहित मंच नेहमीच लोकशाही मार्गाने नागरिकांच्या हक्कासाठी लढत आला आहे. नूतन आयुक्त महोदयांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर आणि धाडसी पावले उचलावीत अशी अपेक्षा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या चांगल्या कामात आमचे पूर्ण सहकार्य असेलच, पण जिथे जनतेवर अन्याय होईल तिथे आम्ही खंबीरपणे आवाज उठवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संपादकीय मांडणी. मनोज भिसे, अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.